इयत्ता 8वी वर्गामधील विज्ञान या विषयामधील पाठ क्रमांक 8 जोर आणि दाब, फोर्स आणि प्रेशर या पाठाचे प्रश्न तर आपण या तासाला अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न असा आहे, वस्तूच्या गतीच्या अवस्थेत बदल होण्याकरिता ओढणे किंवा ढकलणे या स्थितीची प्रत्येकी 2 उदाहरणे द्या। ओढणे याची उदाहरणे अशी आहेत, दरवाजा ओढणे, विहिरीमधून बादली ओढणे, हे 2 उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत। आणि ढकलणे यामध्ये खिडकी ढकलणे, चेंडू ढकलणे, धक्का मारणे इत्यादी ओढणे आणि ढकलणे याची उदाहरणे आहेत। प्रश्न दुसरा आहे, प्रयुक्त केलेल्या बलामुळे वस्तूच्या आकारात बदल होणाऱ्या स्थितीची 2 उदाहरणे द्या। प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्याचं उत्तर असं आहे, तर पहिला आहे ते फुगवलेल्या फुग्याला दाब दिला असता त्याच्या आकारात बदल होतो। आणि दुसरा असा आहे, स्पंजवरती किंवा स्प्रिंगवरती दाब दिल्यास त्याच्या आकारात बदल होतो। हे प्रयुक्त केलेल्या बलामुळे आकारात होणाऱ्या बदलाची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत। प्रश्न तिसरा असा आहे, प्रश्न तिसरा, खालील विधानातील रिकाम्या जागा भरा। पहिला आहे ते, विहिरीतून पाणी काढण्याकरता आपल्याला दोर ओढावा लागतो। उत्तर आहे ओढावा लागतो। दुसरा आहे, प्रभारित वस्तू अप्रभारित वस्तूला आपल्याकडे आकर्षून घेते। तिसरा आहे ते, भरलेली ट्रॉली सरकविण्यासाठी आपल्याला तिला ढकलावे लागते। चौथा आहे, चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला दूर सारतो। चौथा प्रश्न असा आहे, आपल्या लक्ष्यावर नेम धरताना धनुर्धारी आपले धनुष्य ताणतो, नंतर बाण सोडते, जो बाण लक्ष्याकडे जातो। या माहितीवरून खालील विधानातील रिकाम्या जागा भरा। शब्द वापरायचे आहेत, स्नायूंचे संपर्क, असंपर्क, गुरुत्व, घर्षण, आकार आणि आकर्षण। पहिला आहे, धनुष्य ताणण्याकरता धनुर्धारी जे बल लावतो त्यामुळे त्याच्या आकारात बदल होतो। दुसरा आहे, धनुर्धारीने धनुष्य ताणण्याकरता वापरलेले बल हे स्नायू बलाचे उदाहरण आहे। तिसरा आहे ते, बाणाच्या गतीच्या अवस्थेत होणाऱ्या बदलाला जबाबदार असणाऱ्या बलाचा प्रकार हे गुरुत्व बल याचे उदाहरण आहे। आणि चौथा आहे ते, जेव्हा बाण आपल्या लक्ष्याकडे जातो त्यावर कार्य करणारे बल हे हवेच्या संपर्क व घर्षणामुळे कार्य करते। पाचवा प्रश्न असतो, खालील स्थितीमध्ये बल आणि ज्या पदार्थावर ते कार्य करते त्यांच्यामध्ये प्रयत्न करणारे मध्यस्थ ओळखायचे आहे। प्रत्येक स्थितीमध्ये बदलाचे परिणाम सांगायचे आहे। पहिला आहे, लिंबूचे काप फोडी बोटामध्ये धरून पिळले असता। प्रयुक्त बलाची जागा कुठली आहे? लिंबूचे फोड आहे। स्नायू बल आहे ते संपर्कीय बल असं म्हटलं जाते। परिणाम काय? लिंबूतील रस बाहेर येतो। दुसरं काय बघा, टूथपेस्ट असलेल्या ट्यूबमधून टूथपेस्ट बाहेर काढणे, तर त्याची बलाची जागा कुठली आहे? टूथपेस्टचा बाह्य भाग आहे। स्नायू बल काय? संपर्क बलाचं उदाहरण आहे आपलं। परिणाम काय? टूथपेस्टमधील पेस्ट बाहेर येते। तिसरं काय बघा, भिंतीवरती टांगलेल्या स्प्रिंगला वजन अडकविणे, तर बलाची जागा कुठली आहे? स्प्रिंगचे खालील टोक आहे। असंपर्कीय बलाचं उदाहरण आहे ते गुरुत्व बल आहे। परिणाम काय? स्प्रिंगच्या आकारामध्ये बदल होतो, म्हणजे आकार वाढते। पुढचा आहे, उंचीवर ठेवलेल्या बारवरून उडी घेण्याकरता खेळाडूने मारलेली उंच उडी। प्रयुक्त बलाची जागा कुठे आहे? तर पाय आहे। स्नायू बल आहे हे संपर्कीय बलाचं उदाहरण आहे। परिणाम काय? बारपर्यंत अथवा त्याहून उंच उडी जाईल। सहावा प्रश्न असा आहे, लोहार उपकरणे बनवण्याकरता तप्त लोखंडाचा तुकडा हातोड्याने ठोकतो। हातोड्याने ठोकल्यानंतर निर्माण झालेला बदल लोखंडाच्या तुकड्यावर कसा परिणाम करते? त्याचं उत्तर आहे, तप्त लोखंडी तुकड्यावर हाताने म्हणजे स्नायू बल त्याला संपर्क वापरून आणि हातोडीचा वेग यांच्या बेरजेमुळे लोखंडी तप्त तुकड्याचा आकारात बदल होतो आणि ते चपटा होतो। पुढचा सातवा प्रश्न असा आहे, कृत्रिम धाग्याने बनविलेल्या कापडावर फुगवलेला फुगा घासल्यानंतर तो भिंतीवरती दाबला तर तो भिंतीवर चिकटल्याचे आढळते। फुगा आणि भिंत यांच्यातील आकर्षणास कोणते बल कारणीभूत आहे? त्याचं उत्तर असं आहे, कृत्रिम धाग्याने बनवलेल्या कापडावर फुगा घासल्यानंतर तो भिंतीवर चिकटतो, कारण स्थिर विद्युत बल त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे आहे त्याचं उत्तर। पुढचा आठवा प्रश्न असा आहे, पाण्याने भरलेल्या प्लास्टिकची बादली तुमच्या हातात धरलेली असताना तिच्यावर कोणती बले कार्य करतात? चांगला प्रश्न आहे, त्यांची नावे लिहा। बादलीवरती कार्य करणारे बल तिच्या गतीच्या अवस्थेत बदल का घडवून आणत नाही याची चर्चा करा। त्याचं उत्तर सविस्तरपणे आपल्याला असं बघता येईल,
पाण्याने भरलेली प्लास्टिकची बादली हातात धरली असता तिच्यावर गुरुत्वाकर्षण बल खालच्या दिशेने कार्य करते आणि हातात धरलेली बादली वरच्या दिशेने कार्य करते. गुरुत्वबल खाली खेचणारे आणि हाताने दिलेले बल हे दोन्ही बलाच्या एकमेकांच्या संतुलित करतात. त्यामुळे बादलीच्या गतीत कोणताही बदल होत नाही, ती स्थिर राहते. 9वा प्रश्न असा आहे, उपग्रह त्याच्या कक्षेत सोडण्याकरता रॉकेटवरील दिशेने पेटवले गेले. लॉन्चिंग पॅड सोडल्यानंतर तात्काळ रॉकेटवर कार्य करणाऱ्या 2 बलांची नावे सांगा. तर पहिला आहे ते गुरुत्वबल, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. हे रॉकेटच्या आपल्याकडे खेचते जे खालच्या दिशेने. दुसरं आहे ते ऊर्ध्वगामी बल, त्याला प्रेरणा बल म्हणतात किंवा थ्रस्ट किंवा फोर्स असे म्हणतात. इंधन जळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या गॅसचा जोर जो रॉकेटच्या वरच्या दिशेने ढकलतो. पुढचा प्रश्न असा आहे, जेव्हा आपण ड्रॉपरचा फुगा पाण्यात असताना दाबतो तेव्हा त्याच्यातील हवा बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडते. फुग्यावरील दाब एकदा काढल्यानंतर फुग्याला पाणी भरले जाते. फुग्यात पाणी वर चढण्याचे कारण काय आहे? तर 4 ऑप्शन दिलेत. एक पाण्याचा दाब, दुसरं पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, रबराच्या फुग्याचा आकार आणि हवेचा वातावरणीय दाब. हे चारीपैकी हवेचा वातावरणीय दाब हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. पाण्याचा दाब पण आहेच, मात्र पाण्याचा दाब केव्हा उत्पन्न होतो? तर हवेच्या वातावरणीय दाबामुळे पाण्याचा दाब त्यामध्ये उत्पन्न होऊन पाणी आतमध्ये शिरते, म्हणून उत्तर आहे हवेचा वातावरणाचा दाब. धन्यवाद.